चिंकीने बनवला केक। आज गट्टू चिंकीच्या शाळेला सुट्टी होती आणि ते दोघेही बसून बसून खूप कंटाळले होते। तेवढ्यात चिंकी टीव्ही ऑन करते। किती बोर होतंय गट्टू, चल मिळून टीव्ही बघूया। हो चिंकी, चल काहीतरी छान बघू। काय लावू? कुठलं कार्टून लावू? अगं नाही चिंकी, मला कार्टून नाही बघायचं, काहीतरी नवीन शोध ना छान। अरे वा, हे बघ गट्टू, टीव्हीवर कुकरी शो येतोय। आई हेच बघून आपल्यासाठी नवीन नवीन पदार्थ बनवते। अगं हो चिंकी, चल बघूया आज याच्यात काय बनवायला शिकवणार आहे। यासाठी मी खूप एक्साइटेड आहे। आई हा शो रोज बघते। कुकरी शो मध्ये केकची रेसिपी होती। गट्टू चिंकी लक्षपूर्वक रेसिपी पाहू लागले। चिंकी, ह्यांना केक करताना पाहून मलाही केक खावासा वाटतोय। आपण दोघं मिळून केक बनवूया। हो गट्टू, मीही हाच विचार करतेय। तसंही आपण रिकामेच बसलोय आणि खूप बोर होतंय। तर चल मग उशीर का करायचा, चल जरा स्वयंपाकघरात जाऊन बघू की केक बनवण्याचं सामान कुठे ठेवलंय। हो गट्टू, तू जा आणि सामान शोधायला सुरुवात कर। तोपर्यंत मी आईकडून केक बनवण्याची परवानगी घेऊन येते। दोघेही आपापल्या कामाला लागतात। मग गट्टू खूप उदास होऊन चिंकीकडे येतो। चिंकी आईच्या खोलीत होती। चल गट्टू, बघ आईने आपल्याला केक बनवण्याची परवानगी दिली। अगं पण चिंकी, आपण केक बनवायचा तरी कसा? केक बनवण्याचं सामान नाहीये सगळं। अरे हो, आता आठवलं, मी मागच्या आठवड्यात केक बनवला होता ना, त्यानंतर आजपर्यंत मी शॉपिंगला जाऊच शकले नाही, म्हणून केक बनवण्याचं सगळं सामान घरात नाहीये। हे ऐकून गट्टू आणि चिंकी खूप उदास होतात। किती बोर होतंय आम्हाला। मोठ्या मुश्किलीने केक बनवण्याची आयडिया सुचली होती, आता काय करायचं? आई मुलांना उदास झालेलं पाहून म्हणते, अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघे इतकेही उदास नका हो। माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे। तुम्ही रेग्युलर केकच्या ऐवजी एक स्पंज केक बनवा। तो बनवण्याचं सगळं सामान आहे घरात। हे ऐकून गट्टू आणि चिंकीला पुन्हा एकदा नवी आशा दिसली। ते पुन्हा एकदा एक्साइटेड होऊन आईच्या पाठीमागे किचन मध्ये गेले। हे बघा मुलांनो, तुमच्याजवळ तर सामान कमी आहे, म्हणून तुम्ही तसा केक नाही बनवू शकणार जो तुम्ही टीव्ही मध्ये बघितला होता। पण हो, तुम्ही तरीही एक छान केक बनवू शकता ह्या कमी सामानामध्ये। ठीक आहे आई, आम्ही दोघं तयार आहोत, हो ना चिंकी? हो आई, आम्ही दोघे तयार आहोत। ठीक आहे, तर चला आता मी जे जे सांगते ते करा बरं। मग आई गट्टू चिंकीला आपल्या स्पंज केकची रेसिपी सांगते आणि ते आईने दिलेल्या सगळ्या सूचनांना फॉलो करत जातात। बरं सांगा बरं गट्टू चिंकी, तुम्हाला कोणत्या आकाराचा केक बनवायचा आहे? चौकोनी आकाराचा। नाही, तो किती बोर असतो। एक हार्ट शेपचा केक बनवूया। चल ठीक आहे, हार्ट शेपचाच बनवूया। ओके मुलांनो, सुरू करूया। अगं चिंकी, तुझ्या चेहऱ्यावर तू तर खूप सगळी कोको पावडर लावलीयस। अरे कुठे कुठे, सांग ना मला। ये ग चिंकी, मी तुझा चेहरा पुसून देते। आई, तयार झालं हे बॅटर। आता फक्त शेवटचं एकदाच ह्याची चव घेऊया की कसा झालाय, मग ह्याला बेक करू। हो गट्टू, मस्त आयडिया आहे। अरे हे काय, ह्या बॅटर मध्ये तर साखर कमी आहे। अरे असं कसं झालं? चिंकी, मी तुला सांगितलं होतं ना की यामध्ये 120 ग्रॅम साखर टाक। अरे सॉरी आई, मी तर फक्त 100च ग्रॅम साखर टाकली। ओ, म्हणून केक थोडा अगोड वाटतोय। हरकत नाही, आता 20 ग्रॅम साखर टाक। हो आई, लगेच टाकते। अजून एक काम कर, ह्यामध्ये थोडासा व्हॅनिला इसेन्स टाक, ह्याचा फ्लेवर अजून छान होईल। हो आई, लगेच टाकतो। थोड्या वेळात गट्टू चिंकीचा मिनी स्पंज केक बनवून तयार होतो। वाव, किती क्यूट दिसतोय ना आपला हा छोटासा केक। मला तर वाटलंच नव्हतं की इतक्या कमी सामानामध्ये सुद्धा इतका छान केक बनवू शकतो। आणि तर हा बनवण्यासाठी वेळही किती कमी लागला ना चिंकी? हो गट्टू, ही तर सगळी आपल्या आईची कमाल आहे। तिच्याच कल्पनेमुळे आपण इतका छान केक बनवलाय। थँक्यू आई। अरे त्यात थँक्यू काय मुलांनो, मला सुद्धा खूप आनंद झाला तुम्हाला केक बनवायला शिकवताना। आता फक्त बाबा येण्याची वाट बघूया। ते लवकर घरी आले तर लवकर आपण केक कापून हा खाऊया। मग गट्टू चिंकी दरवाजामध्ये उभे राहून बाबा येण्याची वाट पाहू लागतात आणि ते येताच जोरात ओरडतात, सरप्राईज!
अरे अरे गट्टू चिंकी, काय हे केक? काय विशेष? काय खास कारण केकचं? बाबा, हा केक आम्ही दोघांनी बनवलाय. आम्हाला आज खूप बोर होत होतं म्हणून. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा सगळे मिळून केक कापतात आणि सर्वात अगोदर बाबांना खाऊ घालतात. बाबा म्हणतात, अरे वा माझ्या छोट्या शेफ, तुम्ही दोघांनी तर खूप छान केक केलाय. खरंच हा केक खूप यम्मी झालाय. मग गट्टू आणि चिंकी ही केक खातात आणि त्यांनाही केक खूप आवडतो. आता जेव्हा जेव्हा घरात केकची गरज असेल तेव्हा मी आणि चिंकी मिळून बनवणार. हो हो नक्कीच. मी तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरचे केक बनवायलाही शिकवेल, म्हणजे तुम्ही मला मदतही करू शकाल. वाव, खूप मस्त आयडिया आई. मग सगळेजण एकत्र मिळून खूप साऱ्या गप्पा मारत केक एन्जॉय करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.